घेऊन येतो एक नवीन धमाकेदार ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे 30 एप्रिल आणि उद्या आहे 1 मे, म्हणजे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा। बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्धांची जयंती। तर या वर्षी बुद्ध पौर्णिमेला 2026 साली मुंबईमध्ये काहीतरी वेगळं आहे, तेच बघायला आज मी निघालोय। ऍक्च्युली आता रात्रीचे वाजलेत 11, आम्हाला 12 वाजेपर्यंत पोहोचायचे दादरला कार्यक्रम आहे। आपण डोंबिवलीवरून थेट जाणार आहोत दादरला तो कार्यक्रम पाहण्यासाठी। तर तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल, कोणता कार्यक्रम, काय बुद्ध पौर्णिमेचा आम्हाला पण सांग। तर मित्रांनो, असं आहे की 1000 भिक्षू लोक तिकडे सगळे जमा होणार आहेत आणि तिकडे एक कार्यक्रम आहे, 1 लाख दिवे पाण्यामध्ये सोडणार आहेत। तर एवढीच तुम्हाला मी माहिती सांगतो, कारण तिकडे गेल्यावर तुम्हाला बघायला पण लागेल काय दाखवणार आहे मी, आणि मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे। तर चला जाऊया, सगळ्यात आधी आपण डोंबिवली स्टेशनला ट्रेन पकडून निघूया थेट दादरला। तर माझ्यासोबत आहे माझी आई। चला लवकरात लवकर निघूया। तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का, कारण असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचायला पाहिजे की नाही। तर चला निघूया। तर ही बघा मम्मी आपल्यासोबत होती, तिने सुंदर अशी साडी घातली होती। तर फायनली मित्रांनो, मी आणि माझी आई पोहोचलो डोंबिवली स्टेशनला। आता आपण ट्रेन वगैरे पकडूया आणि थेट जाऊया आपल्या दादरला, चैत्यभूमीला। तर चला, आपल्याला ट्रेन येईलच आता। माझ्यासोबत माझी आई पण आहे। मेल आली त्याच्यानंतर आपली ट्रेन येईल, तीच आपल्याला घेऊन जाईल दादरला। चलो काय, ब्लॉग पूर्ण बघा। तर फायनली मित्रांनो ट्रेन वगैरे पकडली, व्यवस्थित फास्ट लोकल होती। 11:22 दादरला आपल्याला 12:15 सोडणार होती। समोर माझी आई पण बसली होती, तिला पण सीट वगैरे भेटली होती। फायनली मित्रांनो, आता आपण उतरलो दादर स्टेशनला। तुम्हाला बघून म्हणजे विश्वास पटणार नाही की माझ्या मागे एवढी गर्दी आहे, आणि आता वाजलेत 12:15। तुम्हाला दाखवतो केवढी गर्दी आहे दादरला आत्ता पण, कारण आजचा विशेष दिवस आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि आपल्या दादरच्या चैत्यभूमीला असा काही आगळावेगळा कार्यक्रम फर्स्ट टाईम होते, त्यामुळे तर गर्दी तर असणारच। तर चला आता आपण पोहोचूया पहिले तिकडे आणि तुम्हाला तिकडचं सुंदर असं दर्शन देऊया। हे बघा दादर स्टेशनला असं वाटतंय संध्याकाळचे 7-7:30 वाजलेत, बट ॲक्च्युअल वाजलेत 12:45। आणि तुम्ही बघत असाल पुढे मागे सगळे आपलेच लोक आहेत, सगळे चाललेत दादर चैत्यभूमीला। तर हे बघा फायनली आलो आपण दादर स्टेशनच्या बाहेर। आता जाऊया टॅक्सी पकडायला। फायनली टॅक्सी वगैरे पकडली, आई मागे बसली होती, मी पुढे बसली होती, शेअर टॅक्सी होती। आता ही आपल्याला 5 to 10 मिनिट्समध्ये सोडेल दादर चैत्यभूमीला, तिकडे जो कार्यक्रम आहे बुद्ध जयंतीचा। बाप रे बाप, एवढी गर्दी होती। टॅक्सीवालीने आम्हाला चैत्यभूमीच्या मागेच उतरवलं, कारण गाडी पुढे जात नव्हती, कारण खूप ट्रॅफिक होती म्हणून। एवढ्या रात्री पण एवढी ट्रॅफिक, बाप रे बाप। आपल्या मुंबईमध्ये दादरला चैत्यभूमीला पहिल्यांदाच असा काही कार्यक्रम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने होता, त्यामुळे खूप गर्दी होती। आणि ह्याहून जास्त गर्दी 6 डिसेंबरला असते, ते तर आम्हाला सगळ्यांना माहीत असेल। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हे काही नवीन असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या लोकांना सगळ्यांना समजू दे की दादरमध्ये असा काही आगळावेगळा एक कार्यक्रम होता बुद्ध जयंतीच्या निमित्ताने। तर चला जाऊया आता पुढे दादर चैत्यभूमीचा जो काही आगळावेगळा कार्यक्रम आहे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, तो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा अशी माझी अपेक्षा आहे, आणि जास्तीत जास्त शेअर करा।
काय भेटलं पण नाही. तर मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का छोटे छोटे चमकत आहेत ते एकदम बारीक ताऱ्यांसारखे, तेच दिवे तुम्हाला झूम करून दाखवतो. एवढे दिवे सोडलेत पाण्यामध्ये. तर तुम्हाला असं वाटेल हे दिवे एवढे पाण्यात सोडलेत त्याच्यामुळे समुद्राला काय हानी वगैरे होईल, तर असं काही नाही आहे. तर हे पूर्ण दिवे उद्याच्या उद्या लगेच पाण्यातून काढण्यात येणार आहेत आणि हे दिव्यांनी काही समुद्राला साईड इफेक्ट होणार नाही, कारण ते दिवे फक्त पाण्यावरती टाकायचे आणि त्याच्यात लाईट पेटणार, बस एवढंच आहे. ते दिवे पूर्णपणे उद्या काढणार आहेत. हे बघा पूर्ण छोटे छोटे दिवे दिसत आहेत. तर मित्रांनो, आपली काकी आणि काका भेटले होते. त्यांनी बघा दिवे हातावरती घेतलेत, हातामध्ये ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यावरती दिवे ठेवलेत आणि तेव्हा प्रज्वलित झालेत ते. तर आता अशीच पाण्यामध्ये सोडणार. आणि त्यानंतर माझ्या आईनी पण घेतला होता दिवा, दाखवतो मी तुम्हाला पुढेच. आईनी पण दिवा घेतला होता ओंजळीमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवला होता. बसा तुम्ही, बसा तिकडे. फायनली समुद्रात आईने दिवा सोडला आणि बघत असाल समुद्रात केवढे दिवे होते, दिवेच दिवे दिसत होते. तर मित्रांनो, ह्या समुद्रात जे दिवे सोडलेत त्याच्याने काही पर्यावरणाला धोका होणार नाही, कारण दुसऱ्या दिवशी जाळीने हे सगळे दिवे काढण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, हे बघा तुम्हाला ट्रस्ट बसणार नाही, 2:45 वाजायला आले होते, म्हणून मी तुम्हाला घड्याळ पण दाखवतोय. आणि एवढी गर्दी आहे आपल्या दादरच्या चैत्यभूमीला, म्हणजे मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते इकडे आपल्या दादरच्या चैत्यभूमीमध्ये हा आपला दीपोत्सवचा कार्यक्रम बघण्यासाठी. म्हणजे बुद्धपौर्णिमा ह्या वर्षी मुंबईमध्ये एक वेगळीच झाली आणि खूप सुंदर झाली. मला तर फार आवडली, तुम्हाला पण आवडली असेलच. आता थोड्या वेळाने आपण जाणार आहे दादरच्या चैत्यभूमीमध्ये आतमध्ये दर्शन करायला, म्हणून तुम्हाला झूम करून दाखवतो आहे. कारण तिकडे लाईन पण खूप होती. आता काय करणार, लाईनीतच उभं राहून दर्शन करायला लागेल आपल्या बाबांचं. आणि हे बघा मित्रांनो, समुद्राच्या भरती होती त्यामुळे लाटेने थोडेसे दिवे बाहेर आले होते आणि जे पाण्यात गेले होते ते खूप आतमध्ये गेले होते. बट उद्या सगळं क्लीन करणार आहे, काही टेन्शन नाही आहे. आपल्या पर्यावरणाला काही धोका होणार नाही याची पण काळजी घेते. उभी राहा फक्त. त्यानंतर मी आणि माझी आई गेलो दादरच्या चैत्यभूमीमध्ये बाबांचं दर्शन करण्यासाठी. तर खूप लाईन होती, त्यामुळे आम्हाला पण लाईन लावायला लागणार होती आणि लाईनीतच बाबांचं दर्शन घ्यायचं होतं, कारण खूपच गर्दी होती. त्यामुळे आपल्याला शिस्तीचं पालन तर करायलाच लागणार होतं.
गेला तुम्ही परत इकडे येणार परत नाही नका काढू चप्पल काय काढताय अरे यार स्टॉप व्हायला लागले फोन नाही स्टॉप नाही चलत राहतो चला स्टॉप होत चालते ते लोक काय बघितलं आता मी तर मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालं आणि आई पण खूप खुश होती, कारण आईने मला 1 महिन्याच्या अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला दादरला जायचं आहे, असा काही कार्यक्रम आहे. त्यामुळे तिला पण मी घेऊन आलो आणि मला पण बघायचं होतं आणि आपल्याला व्हिडिओ पण बनवायची होती, त्यानिमित्ताने आलो. तर बाबांचं दर्शन करून आल्यानंतर माझी काकी आणि काका भेटले. ॲक्च्युली ओळखीचे खूप जण भेटले, पण फॅमिली मेंबर भेटल्यानंतर जो काय आनंद होतो तो वेगळाच असतो. आम्ही दोघंच होतो, त्यानंतर आता आम्ही 4 झालो होतो, त्यामुळे थोडा आमचा पण ग्रुप वाढला होता, त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं होतं. तर मित्रांनो इथे बघा खूप मोठी मूर्ती होती गौतम बुद्धांची. तुम्हाला बाजूच्या अशोक स्तंभावरून समजेलच की मूर्ती केवढी मोठी असेल. तुम्ही कधी गेला असाल तर अशोक स्तंभ तर बघितला असेल, पण बाजूला मूर्तीचा अंदाज येईल की 50 फुटाच्या पण जास्त असेल आय थिंक, पण खूप मोठी आणि खूप सुंदर मूर्ती होती. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोर केलं एकदम पद्धतशीरपणे. तर मित्रांनो दादरमध्ये बुद्ध जयंतीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. आता आपण चाललोय, तर मित्रांनो आता 3:30 झाले होते, म्हणून आता आपण निघालो होतो घरी जाण्यासाठी आपल्या. हे बघा सगळे लोक चालले दादर स्टेशनला. आय थिंक दादर स्टेशनला खूप गर्दी होणार आहे. आई शपथ, बापरे बाप, तुम्हाला बोललो होतो दादर स्टेशनला खूप गर्दी होणार आहे. आणि ही बघा ती गर्दी, सगळीकडे आपलीच लोक आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती पण आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती पण खूप गर्दी झाली होती. आणि आता पहिली ट्रेन आहे 4:37 तर फायनल मित्रांनो आता आपण आलो दादर स्टेशनला. बघायची तुम्हाला गर्दी किती. आता पहिली ट्रेन येईल 4:37. त्या ट्रेनसाठी एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवतो. बापरे बाप, एवढी गर्दी आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला गर्दी दाखवली, ती सेंट्रल लाईनची गर्दी होती आणि वेस्टर्न साईडला पण तेवढीच गर्दी आहे, म्हणजे वसई विरार नालासोपारा साईडची. त्या साईडला पण तेवढीच गर्दी आहे, म्हणजे वसई विरार नालासोपारा त्या साईडला पण तेवढीच गर्दी आहे जेवढी आपल्या कल्याण डोंबिवली साईडला आहे. खूप गर्दी आहे, म्हणजे सगळे प्लॅटफॉर्म भरले, जाणारे पण येणारे पण. आता जी पहिली ट्रेन येईल त्यातच समजेल आपल्याला चढायला भेटते की नाही. तर चला बघूया आता. फायनली पहिली ट्रेन आली आणि पहिल्या ट्रेनला आता होणारी ही गर्दी. तर मित्रांनो पहिली ट्रेन तर पकडणं काही शक्य झालं नाही, कारण खूप गर्दी होती. त्यामुळे आपण खोपोली ट्रेन पकडली होती 4:48. त्यात ॲटलिस्ट उभं तरी राहायला भेटलं होतं. फायनली मित्रांनो मी आता आलो दादरला जाऊन चैत्यभूमीला. आपल्या बुद्ध जयंती होती, त्यानिमित्ताने तिकडे एक वैशाख दीपोत्सव होता, तो कार्यक्रम अटेंड करून खूप सुंदर होता. मला तर खूप आवडला. फर्स्ट टाईम होता आपल्या दादरमध्ये चैत्यभूमीला. जर तुम्हाला पण ही नवीन व्हिडिओ वाटले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोचली पाहिजे, कारण बहुतेक लोकांना माहीत नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाली तर सगळ्यांना समजून जाईल. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.